मी शॉर्ट टेम्पर्ड नाही आहे, पण मी हॉट टेम्पर्ड आहे. वसुंधरा तुम्हाला असं वेगवेगळ्या कोपऱ्यात झोपलेली दिसेल. तिला मी फोनवरती असलेलं अजिबात आवडत नाही. तर हो, त्यांचे नखरे असतात. तिला बरेचसे जोक्स थोडे उशिरा कळतात. म्हणजे तिचं लाफ्टर 2 सेकंड लेट येतं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या सेटवर आली आणि माझ्यासोबत आकाश आहे. कसा आहेस? मी मस्त आहे. तुम्ही कशा आहात? एकदम मस्त. मी तुझ्यासाठी एक नवीन सेगमेंट घेऊन आली आहे बघतोय मी. ज्याचं नाव आहे मज्जा पोलखोल. तर तुला आता सगळ्यांची ते पोलखोल करायची आहे. ओके. मला थोडंसं टेन्शन आलंय बघून. पहिलंच नाव बघून मला असं वाटतं. मग कोण आहे चिडका बिब्बा? आमच्या सेट आणि क्रूवरती ना. हो. हां, मी स्वतःलाच म्हणेन, कारण दुसऱ्या कोणाला बोलण्याची हिंमत नाही आहे. तर हो, मी आहे चिडका बिब्बा. तसं मी ॲक्च्युली असं म्हणता येईल की मी शॉर्ट टेम्पर्ड नाही आहे, पण मी हॉट टेम्पर्ड आहे. हां, म्हणजे मला असं सतत मी चिडत नाही राहत, पण जर कधी चुकून चिडलो तर कदाचित जास्त चिडतो. अच्छा, हां. नया है वह असं कोणी आहे सेटवर? माझ्या ॲक्च्युली माझी चिनू जी आहे तिला म्हणता येईल, कारण आमची दुसरी जी आहे मनू, तिने तसं केलं आहे, 2-3 शोज केले, तर ती जरा असते, आम्हाला सांगत असते की मी हा शो केला आहे, मी थोडी हे आहे. त्यापैकी आमची चिनू जरा नया आहे वह. तर हो. सेटवर आळशी कोण आहे? आळशी नाही म्हणता येणार, बट डेफिनेटली वसुंधरा तुम्हाला असं वेगवेगळ्या कोपऱ्यात झोपलेली दिसेल. तर आळशी नाही म्हणता येणार, पण हो, सुखी आहे ती, की तिला कुठेही कशी झोप लागते. नुसतं फंबल कोण मारतं? सगळ्यात जास्त फंबल मारणारं कोण आहे? मीच खूप फंबल मारतो असं मी म्हणेन, कारण परत दुसरं कोणाला बोलण्याची हिंमत नाही आहे माझ्यात. पण हां, आणि आय थिंक फंबल मारणं हे आय थिंक इट्स पार्ट ऑफ अ ब्रेड अँड बटर. सो या सगळेच मारतो, थोडं कधी कोण जास्त, कधी कोण कमी. आला मोठा शहाणा असं कोण आहे? हे केवढे ऑफेन्सिव्ह आहेत यार, असं मी कोणाला बोलेन. कोणतरी असेल ना जे असं असेलच की अरे आला मोठा शहाणा, असं ज्याला वाटेल तुला असं त्याला. आय रिली डोंट नो असं कोण असेल यार. ह्याचा काय अर्थ असतो? हा आला मोठा शाणा म्हणजे याचा काय अर्थ आहे मला सांगा. असंच कोणी असेल जे असं खूपच जास्त असं बोलतो, हुशारी मारतो असं वगैरे, ज्याला बघून आपण बोलतो ना आला मोठा शहाणा. ऑनेस्टली सगळेच हुशार लोक आहेत आमच्या सेटवरती, तर असं कोण अति हुशार तर नाही आहे. पण या त्यात बनी मी म्हणेन, कारण त्याच्या एज करता थोडं चांगला मॅच्युअर्ड येतो. तर हां, त्याला म्हणते आला मोठा शाणा. मग सतत नखरे कोण करत असतं सेटवर? सतत नखरे तर माझे बरेच आहेत असं मला लोक म्हणतात. पण नाही, जोक्स अपार्ट, आमचे दोन्हीही म्हणजे जे आय वुड से एस्पेशली आमचे जे यंग फिमेल कास्ट आहेत, मग त्यामध्ये वसू असो, तनया असो, मग अवनी असो, तर हो, त्यांचे नखरे असतात आणि असावेत असं मला वाटतं. मग नखरे उचलतोस तू त्यांचे? हां, म्हणजे सगळेच पुरुष उचलतात एकत्र. एकाच्या बसची गोष्ट नाही आहे ती. तर हां, सगळ्यांना उचलावं लागतात. सेटवर सगळ्यात जास्त मस्तीखोर कोण आहे? खूप जण आहेत, पण मला सगळ्यात जास्त त्रास देणारी म्हणजे सई, म्हणजे आपली जी भास्करची मुलगी दाखवली ती मला खूप त्रास देते. खूप त्रास देते इन द सेन्स की तिला मी फोनवरती असलेलं अजिबात आवडत नाही. तर मी आणि मी फोनवरती खूप असतो, पण मी फोनवरती गेम खेळत असतो. माझा एक आवडीचा गेम आहे, सो आय कॉन्स्टंटली प्लेइंग. तर ती जशी येते तशी तो लॉक बटन बंद करते आणि जाते. हां, विच इज व्हेरी इरिटेटिंग. खादाड कोण आहे सेटवर? विनेश म्हणजे अखिल. ओ गॉड, तो खूप खातो. म्हणजे आय डोंट नो, मी असं कोणाला भेटलो आहे का? तर ॲज अ सेंड आमच्या डब्यात खूप काय येतं असं जेव्हा जेवायला बसतो तेव्हा. पण आम्हाला कधीही टेन्शन नसतं की आमचा डब्बा म्हणजे संपणार की नाही संपणार. तो नेहमी संपतो, कारण आमच्यासोबत विनेश असतो. कारण आम्हाला माहिती आहे की सगळ्यांचं खाऊन झालं, हे राहिलं आहे, विनेश हे आहे, ते राहिलं आहे, अख्ख्या
मग तो आरामात आणि सगळ्यात पहिला बसेल जेवायला आणि सगळ्यात शेवटी उठेल. तो सगळं खाऊन आरामात. पण त्याला बघून असं वाटणार नाही की तो एवढं खात असेल, पण तो खूप खातो. बापरे, काळजाचा तुकडा कोण आहे सेटवरचा तुझ्या? माझ्या दोन्ही मुली बनी पण आहे, पण त्या दोघींशी कनेक्शन थोडं आधी जुळलं आहे, तर आधी त्यांचं नाव घेतो. त्या दोघी आहेत माझ्या काळजाच्या तुकड्या. मग लेट करंट द्यायचं असेल सेटवर कोणाला तर कोणाला बोलशील? लेट करंट आय वुड से वसू, डेफिनेटली वसू, कारण तिला बरेचसे जोक्स थोडे उशिरा कळतात, म्हणजे तिचं लाफ्टर 2 सेकंड लेट येतं. तर हां, आणखी कोणतं तुला असं वाटतं का की कोणतं नाव राहिलंय जे कोणाला तरी द्यायला पाहिजे असं? म्हणजे आता मला असं माझ्या शोमध्ये पण तो दादा आहे, पण असं दादा असं म्हणायला गेलो तर डेफिनेटली माझा भास्कर दादा. ही इज लाईक द बिग ब्रदर ऑफ द शो. त्याचं ऑन स्क्रीन कॅरेक्टर खूपच असं डगडम आणि काही न करणार असं आहे, बट ऑफ स्क्रीन ही इज समवन हू टेक्स केअर ऑफ एव्हरी वन अँड इज व्हेरी मॅच्युअर. आणि या आत्या आमची ऑन स्क्रीन जेवढी अशी आग लावणी असेल तेवढीच ती ऑफ स्क्रीन प्रेमळ आहे. सो या आहे तसे सगळे छान. खूप मजा आली तुझ्यासोबत हा गेम खेळून. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.